गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि माझ्या मावच्या शाळेची तयारी करायची. माव शाळेमध्ये गेलेली आहे आणि मी बनवत आहे नाश्ता. नाश्त्यासाठी बनवणार आहे आळूची खीर. त्यासाठी घेतली हळीव, तूप, साखर, पातेले आणि पाणी. सर्वात प्रथम गॅस पेटवायचा आहे. गॅस तापत ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायचे पाणी. त्याच्यानंतर साखर आपल्या चवीनुसार टाकायची आहे. मला जास्त गोड आवडतं त्याच्यामुळे मी साखर जास्त टाकते. त्याच्यानंतर टाकायचं थोडंसं तूप. टाकत आहे एवढं तूप. हे मिश्रण चांगलंपणे एकत्र करायचं आहे. केलं आहे एकत्र. साखर पूर्णपणे विरघळली आहे. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळीव. आपल्या अंदाजे हळीव टाकायची. त्याला परत छानपणे मिक्स करायचं. ही हळीवची खीर तब्येतीसाठी खूप उत्तम असते. तसेच रक्तवाढीसाठी, कंबरदुखीसाठी आणि तब्येतीसाठी 10 मिनिटे छानपणे उकळून द्यायचे. हे खरं तर सब्जासारखं होतंय. सब्जासारखं ते फुगतं आणि थोडंसं चिकट होतं. तुम्ही आवडीनुसार तुमच्या काजू, बदाम त्याची पेस्ट घालू शकता. आणि याच्यामध्ये टाकायचे आता दूध. आपल्या आवडीनुसार टाकायचे. ज्यांना दूध नाही आवडत त्यांनी तसंच पाण्याबरोबर खाल्लं तरी चालतं. याला थोडीशी उकळी आल्यानंतर थंड झाल्यावर खाऊन घ्यायचं. अशी दिसते. आणि थंड झाल्यावर मस्तपैकी खायचे आहे. आता टाइम झालेला आहे माऊ शाळेतून येण्याचा. 2च मिनिटात शाळेमधून येईल. जेवण करून झाले आणि माऊ झोपून गेले कारण सकाळी स्कूलला जाण्यासाठी लवकर उठले होते. मी आले होते पप्पांच्या घरी. माऊ आणि मी आता चाललोय परत आमच्या घरी. टाटा बाय बाय. मम्मी करत आहे देवपूजा. स्वयंपाकाची तयारी करायची आहे. स्वयंपाकामध्ये करणार आहे मुळ्याची चटणी, वाटाणा, आळूवडी, कोथिंबीर वडी, भाकरी आणि भात. मिरची चिरली आहे मुळ्याच्या चटणीसाठी. मुळा चांगला धुवून घेतला. तेल तापाय कढई ठेवली आहे. कढईत तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर चांगले तेल तापून द्यायचं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यात आपल्याला टाकायचं कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला आहे. टाकायचं जिरं. जिरं पण चांगलं तडतडलं आहे. घालायचं आहे थोडंसं हिंग आणि मग हळद, मिरची, जीव करायचं. चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं हलवलंय. त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवायचं झाकण. कधी झाल्यात आणि भाजी पण झाली. गुड नाईट. जेवण झालं.